अहो मेले धरला तर मला सोडत नाही, घातला तर मला काढत नाही. छतात नॉनसेन्स नॉनसेन्स छतात. काचेच्या बशीत ठेवला तर गाजरचा हलवा, काचेच्या बशीत ठेवला तर गाजरचा हलवा. बंडाराव आधी आपल्या बायकोला हलवा, नंतर या मावशीला बोलवा. साखरेचं पोतं सुईनी बसवलं, साखरेचं पोतं सुईनी बसवलं आणि या यजुषणांनी मला पावडर लावून फसवलं. अगं जळलं मेल्याचं बी मोडलं आता माझ्या नवऱ्याचं. अगे बाय चष्मेवाली, अगं तुलाच म्हणते मी, बघतेस काय मागं लढू. खोक्यावर खोका, खोक्यावर खोका, खोक्यावर खोका, खोक्यावर खोका. जयराव मी तुमची मांजर नाही, तुम्ही माझा भोका. तर जल्लं मेल्याचं नावाचं माझं जीव मोडलं नाही तर. अहो मेले धरला तर मला सोडत नाही, घातला तर मला काढत नाही आणि मेल्यानं वळला तर मला वळल्याशिवाय मला झोपतच नाही. वैताग नुसतं मेल्याचा. अगं मावशी, अगं शिव्या कोणाला घालतेस आणि उगीच रात्र कशाला झाडतेस? अगं राजे माझा घो आहे ना. अगं मेल्यानं पार हटवलं नाही. अगं मावशी तू मग काय म्हणालीस, धरला तर सोडणार नाही म्हणजे काय गं? अगं मेली धरला तर सोडणार नाही म्हणजे माझ्या नवऱ्या की नाही. एकदा का अंतरून धरला तर मला 8 दिवस उठायचं नाही. मी मोडलं नाही तर मेल्याचं काम नाही धंदा. अगं मावशी ते मगाशी म्हणालीस ते घातला अंत काढत नाही म्हणजे काय ग? अगं मेलीच वाचताडे. अगं घातला की काढत नाही म्हणजे माझ्या नवऱ्या की नाही. एकदा का अंगातला घातला तर झालं बी मोडत कुराडीन ड्युटीने झालं बिघड. अगं मला काय आधीच नाही. गेले होते पाण्याला, चिखलात घसरला माझा पाय. गेले होते पाण्याला, चिखलात घसरला माझा पाय. अहो दीपकराव विलासराव कुठे दिसत नाही, दारू बिन पडले की काय? मावशी तुझ्या नवऱ्याला खूप दिवस घालायला आवडतं वाटतं. अगं मेलीच नाही, तिचं बी मोडलं नाही तो. ह्या मेल्या पोरी अशा आपल्या मोबाईल नकोत बघतात, वर खाली घासतात आणि मुलींचं मन खातंय. होय की नाही का? अगं मावशी ती बोल किती राहते आणि ती वडिलांतर झोपत नाही म्हणजे काय ग? अगं मेलीच तुझं बी मोडलं आहे तर. अगं वडल्याशिवाय झोपत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याला की नाही खाण्याची सवय आहे. अगं मावशी तुझ्या नवऱ्याला कोणती रात्रीची खाण्याची सवय आहे? तसं ना बघा मावशी त्याला मला माझा नवरा दारू पितोय मारतोय मला, पण मला त्याला माझा नवराच नवं. खाण्याची सवय आहे म्हणजे त्याला चिनी मोडायची सवय आहे. आणि एकदा का चिनी मोडली मग माझ्याकडं. मावशी पुढं काय झालं? पुढची तुला सांगू. अगं मावशी सांग ना. मी लोकच काय म्हणतील आधी पहिले मला सांग, इतक्या घाई गडबड कशाला बोलतोस? अगं मावशी आम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो. कुठं? अगं मावशी आम्हाला मथुरेच्या वाट माहिती नाही ना म्हणून तुला मारली. अगं तुम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजारात जाताय खरं, पण घेतलं काय नेसलं काय त्या माते मावशी सांगितलं पाहिजे. मग अगं मावशी विक्रीला दही घेतलं बघ. अगं अगे बाय तुला घेतलंस काय? मी घेतला खवा, मी चालू नवा. वा वा छान छान अरे दिसते बघायची की नाही. अगे बाय अगं मावशी मी ना माझ्यासोबत नवीन आले आणि तिनं काय घेतलं माहितीये का ग? काय ग? ओळख का तू आता? रात्री घातला आणि सकाळी हलवला घातला. अगं मग रात्री घातला काय? आता ते तू ओळख. जरा मला काय समजतं, मी म्हातारा माणूस. रात्री घातला आणि सकाळी ढवळला. ढवळल्यानंतर काय झालं? विपसी काय? नाही अगं ताक घेतला नाही तिने. ताक म्हणजे ताक म्हणजे बघत होते का तिला ओळखता येतं काय ते? तू काय घेतलं सांग पटकन. मी ना विक्रीला घेतलाय तूप आणि तुपासारखं आहे की नाही माझं देखणार? पण जरा बघतोय का तुझ्याकडं? माहितीये तुझ्याकडे किती जण बघतात. स्वतःला समजते गौतमी पाटील, नकाची नाही सर तिच्या. चमची मारून ना जास्त नादाला लागायचं ना. औषध कशाला बोलतोय? बाजारात जायला उशीर होतोय ना. सांग मावशी आम्हा पोरींना विचारलं पण तू काय घेतलं अगं सांगितलं. राधा तिला काय विचारते? दूध देणारी म्हैस म्हटल्या मावशी दूधच घेणार.
अगं चंद्र थांब ग. अगं मी मला म्हैस म्हणते. आता म्हशीला म्हैस नाही तर काय गाय म्हणणार? अगं मीने त्याच्या जीव केवढा आणि तिला बोलतं का? माझ्या अंगावर जाऊ नको आधीच सांगतोय. अगं मावशी रावती तू काय घेतलीस ते सांग. अगं ड्रायव्हर नव बाजारचा. हो. अगं मी बाजारला विकले रत्ताळी घेतले. ती मावशी कुठे भेटली? ये माझी पुढे दाखवते. मावशी आले. अगं बाई ये माझी पुढे नाचतेस काय? जरी नवीन असती काय? ये माझी पुढे ये माझी पुढे लावू नकोस हा. बाजारात जायचे ना. ये पुढे ये बाई तू पण ये पुढे. अगं ये बाई ये की पुढं तुला बघू तर नकोस मी. माझ्या वित्तादेवी आईने पाचगावच्या थांबा मालाच्या आज्य भावानू हे चाकण माने गावाला शिमग्याला आलेला आहे बोल खायला आणि जे काय बाहेर माझ्या आई आज हे लात्याला सगळं खड्ड झालेलं आहे. खड्ड्यात खड्ड झालंय आणि आजूबाजूच्या गावातनं दारून चढ झालेला आहे मालाच्या. काय माझ्या आई त्या आद्यातनं बाहेर येत आहेत. त्या आद्यातनं बाहेर येत आहेत. खड्ड्यात पडतायत. खड्ड्यातनं उठतायत घरी जात आहेत आणि कुठंतरी सणात सुद्धा बायकोला बालात काढतायत. बाय माझ्या आई आज ह्या सख्याचा त्या दारू प्यायला लागल्या शिमग्यात. आज त्याची बायको वड टाकून रागान गेलेली आहे. ती बायको पलत येऊ दे. त्यांच्या घरातल्या मंडळींचं पोलांचं असं म्हणणं आहे की 1.25 किलो पेलय आणि खरा नाना वती भलीन म्हणतायत मालाच्या. माझ्या आई बाय माझ्या आई आज एक किरामचट मोबाईल आल्यापासून मोठी मोठी चोपणी ही मोबाईल आल्यापासून लोकांच्या मोबाईल मोबाईल शताब नॉनसेन्स छताप किंमत मोबाईल आल्यापासून लोकांच्या पोलीस आता फसून आहे. शिवाच्या तोराला काल फासून मला बाय माझ्या आई आज ह्या लोकांनी काय छत्तीवाली सोडला नाही आहे आणि लेटरिंगला लाईन लावतायत आणि गुजराती लोकांची जाऊन मुंबईला भांडी घालतायत. ती परत त्याला गावाला येऊन संसार करायची बुद्धी देत मला ज्या. काय माझ्या आई आज या 4-5 वर्ष कोरोना थैमान घातला नव्हता. आता त्या कोरोना मी घालून टाकलाय. आता कोरोना ह्या गोंदियात परत येणार नाही. जो पहिला मी इथं उभा आहे तो पहिला इथं कोरोना येणार नाही. आणि भावा जेव्हा महाराजा कुणी माझ्या गायला बांधून ठेवलेली आहे ती गायचं फुलकं उलवावं आणि माझी गाय परत त्या वाचाला येऊन दूध द्यावावं. आधी बाबा माझ्या मान्य करून घे मला घ्या. नारायण नारायण प्रभू शिवशंकराच्या गादी शेषनाग त्याला त्याच्या स्थानाचा फार गर्व झालाय आणि तो सर्वत्र हाता फैलावत आहे आणि तो हितवर येत आहे. नारायण नारायण आपण या आम्ही घेतले समाचार. नारायण नारायण सर्व देव एका ठिकाणी सापडला. तुम्हा पाहून राजा स्थापित करलो. हे नागराज आपण श्री महादेवांचे गण आहात म्हणून आम्ही आपणास क्षमा करतो. परंतु ही गर्वाची बाजा सोडून महादेवा शरण जा. अरे इंद्रदेवा नक्कीच देतील. इंद्रदेवा जीवटपट बंद कर. अरे महादेव नाही तर तुम्हा देवांपेक्षा सर्वश्रेष्ठ पराक्रमी हा नागराज आहे. अरे इंद्रदेवा त्या गंडाची हुलामध्ये तू माझा जयकार कर. हे नागराज आपण श्री नारायणचे अशा स्थानात आपला गर्व पाहून आम्हाला आपला खेद वाटतो. अरे ब्रह्मदेवा तू हे तर कोणत्या नाही केला नाही. माझा गाव म्हणून माझी सेवा कर. नाही तर तो हात करण्याचा वाटो. एवढी जर घमेंडी असेल तर करा तर युद्धाची तयारी.
अशा तऱ्हेने त्याच्यावरती आपला शस्त्र प्रयोग करू लागला. महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा गर्व झालेला हा शेष महादेवाच्या सानिध्यात विविध शक्ती झालेला होता. पण पायबा रसिका देवादी देव इंद्र आणि शेष त्याच्यामध्ये झालेलं हे घोर युद्ध गर्वस्त निर्मित झाली असते. मायबाप रसिका या कथानकाच्या माध्यमातून रसिकांना काय बोध घ्यावा आम्हालाच्या व्यासपीठावरून नाट्य सादर केली जातात. गर्वस्त त्याचा पराक्रम पाहून देव सुद्धा घाबरले भयभीत होऊ लागले. देव भयभीत झाले. देव दाढी दिशा सर्व केस पडत होता. महादेवाच्या आदेशाने आपलं वाहन तू आला काय महादेव कुठे गेलेला पूर्वजय काय हे शेष नागा महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा तुला अभिमान झाला आहे आणि म्हणून तुला माझी ओळख पटली नाही. ठीक आहे, तुझी जर का एवढीच इच्छा आहे तर चालव तुझी संस्था. अरे गणेश अरे मीच कशाला अरे माझा नाद तुला पुढायचा आहे. अरे नाद अरे नाद आणि अशा तऱ्हेने शेष नाग आणि श्री गणेशामध्ये प्रबळ युद्ध जुंपलं. बघ मायबाप रसिका झालेला हा शेष श्री गणेशाशी युद्ध करू लागला. श्री गणेशाशी युद्ध करू श्री गणेश आणि शेष नागामध्ये मल्ल युद्ध शेष नागांचे घर होते. शेष नागांचे घर होते. हे शेष नागा हे नागराजा आज तुम्हाला शरण आला आहे कारण खऱ्या अर्थानं तुझा अहंकार आज नाहीसा झाला आणि म्हणून तुला माझी ओळख पडली. तुम्हाला शरण आला म्हणून हे शेष गणा हे शेष नागा महादेवानं जरी तुझा त्याग केला असला
तरी मी तुला माझ्या उदराभोवती स्थान देतो. यापुढे सर्व भक्तगण माझ्यासह तुझीही पूजा अर्चा करतील. हे शेष गणा, यापुढे तू माझ्या उदराभोवती राहा, तू माझ्या उदराभोवती राहा. तथास्तु तथास्तु तथास्तु. गणराय